मी डॉक्टर वासुदेव भगत. सर्वांना सस्नेह नमस्कार. BA सेमिस्टर 2 राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आजच्या तासाला समाजवाद म्हणजे काय या संबंधीचा अभ्यास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हा मुद्दा जाणून घ्यायचा आहे, ही संकल्पना आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर समाजवाद आपल्या देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य अशा प्रकारचा आहे. म्हणजेच दुसरा शब्द समाजवाद अशा प्रकारचा आहे. आणि समाजवाद यालाच समाजवादी असा शब्द प्रयोग आहे. सार्वभौम समाजवादी. समाजवाद म्हणजे समाजवादी असं सुद्धा त्याला म्हणतात. त्यालाच सोशलिझम असं इंग्रजीमध्ये म्हटल्या जाते. तर आपल्या देशाच्या संविधानाद्वारे समाजवादी राजकीय व्यवस्था किंवा समाजवादी शासन व्यवस्था का स्वीकारण्यात आली आणि मग या समाजवादी शासन व्यवस्थेचा अर्थ काय, तर अगदी सोप्या आणि सरळ शब्दामध्ये आपण लक्षात घेऊ. देशातील महत्वाचे साधने शासनाच्या मालकीचे किंवा शासन किंवा राज्याच्या मालकीचे, देशाच्या मालकीचे, राज्याच्या किंवा देशाच्या मालकीचे, देशातील महत्वाचे उत्पन्नाचे आणि देवदेवीचे साधने शासनाच्या मालकीचे आणि इतर किंवा अन्य जनतेच्या मालकीचे, जनता, याला म्हणतात समाजवादी राजकीय व्यवस्था किंवा समाजवादी शासन पद्धती. पहा, आणखी अगदी सोप्या शब्दात आपण काय बघत आहोत, तर समाजवाद किंवा समाजवादी शासन पद्धती राजकीय व्यवस्था म्हणजे काय, तर देशातील महत्वपूर्ण उत्पादनाचे आणि सेवेचे साधने शासनाच्या मालकीचे. जसं आपल्या देशामध्ये तुम्हाला माहित आहे रेल्वे आहे, संरक्षण विभाग, वन विभाग आणि या प्रकारचे किंवा याच्याशी संरक्षणाशी संबंधित असलेले कारखाने, अन्य महत्वपूर्ण शिक्षण, हे सर्व शासनाच्या मालकीचे आहे. आणि अन्य जे काही शेती आहे, उत्पादनाचे वेगवेगळे कारखाने असतील, त्यांची मालकी जनतेकडे आहे. म्हणजेच या पद्धतीमध्ये सरकारकडून जनतेला सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जनतेला सुद्धा अधिक उत्पन्न मिळवून किंवा संपत्ती मिळवून श्रीमंत होण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि या सर्व माध्यमातून देशातील आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याला म्हणतात समाजवादी शासन व्यवस्था किंवा समाजवादी राजकीय व्यवस्था. आता हे आणखीन थोडंसं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यासाठी हे 3 पद्धती अगोदर आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. जसं तुम्ही ऐकलेलं आहे की भांडवलशाही, साम्यवाद आणि मग समाजवाद, असे हे 3 मुद्दे आहेत. हे 3 तुमच्या 2 वरचे लक्षात आले की हे शेवटचा मुद्दा समाजवाद लक्षात येईल आणि आपल्या देशाने ही पद्धती का स्वीकारली हे सुद्धा स्पष्ट होईल. भांडवलशाही म्हणजे
देशातील संपत्ती ठराविक व्यक्तीच्या मालकीची. म्हणजे अमेरिकेमध्ये भांडवलशाही आहे आणि तिथं एवढी मोठी जी संपत्ती आहे ती ठराविक लोकांच्या मालकीची आहे आणि त्या लोकांचा किंवा भांडवलदारांचा प्रभाव शासनावर पडतो. तर दुसरा मुद्दा आहे साम्यवाद. आणि साम्यवाद म्हणजे देशाची संपूर्ण साधन सामुग्री सार्वजनिक त्याला म्हणतात किंवा सर्वांच्या मालकीची असा प्रकारचा आहे. मग इथं ठराविक संपत्ती लोकांना असते म्हणजे त्यांचं घर असेल वगैरे, परंतु रशियामध्ये ही पद्धती आहे. मग त्या लोकांच्या मालकीचे मोठे कारखाने राहणार नाही. मग या पद्धतीमध्ये लोकांना संपत्ती कमविण्याची भावना समाप्त होते, म्हणजे लोकांना निष्क्रिय बनवू शकते ही पद्धती. मग ही पद्धती कशी आहे जी आपल्या देशाने स्वीकारली, तर यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की समाजवाद म्हणजे महत्वाचे साधने सरकारकडे आणि इतर साधने जनतेकडे, त्याला म्हणतात समाजवाद. आणि या पद्धतीमुळे संपूर्ण देशातील जनतेला सरकारकडून सुविधा उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे नागरिकांना संपत्ती मिळविण्याची, संपत्ती प्राप्त करण्याची सुद्धा संधी या पद्धतीमध्ये असते. याला समाजवाद असं म्हणतात. ही पद्धती 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये हा समाजवादी हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच मग त्यापूर्वी आपल्या देशाची शासन व्यवस्था किंवा राज्य पद्धती ही समाजवादी नव्हती असं नव्हे, तर प्रत्यक्ष राज्य कारभारामध्ये याचे समायोजन करण्यात आलेले होते. तर हा एवढाच मुद्दा आजच्या तासाला आपण लक्षात ठेवू. या ठिकाणी थांबू. पुढच्या तासाला दुसरी धर्मनिरपेक्षता नावाची संकल्पना विचारात घेऊ. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.